बघा, 6 ताट 5 वाट्या यांची एकूण किंमत 180 रुपये आहे. तर 5 ताट 6 वाट्या यांची एकूण किंमत 161 रुपये आहे. तर 1 ताट 1 वाटी यांची एकूण किंमत किती? वेळ भेटला तेव्हा प्रश्नाचं निरूपण समजेल अशा भाषेत सांगा. लेकरांनो लक्ष द्या. 6 ताट 5 वाट्या यांची एकूण किंमत 180 रुपये. तर 5 ताट 6 वाट्या यांची एकूण किंमत 161 रुपये. तर 1 ताट 1 वाटी यांची एकूण किंमत किती? लेकरांनो, आमचा सर्व वेळ तुमच्यासाठीच असतो. ओके, लक्ष द्या. लेकरांच्या प्रश्नांचं निरसन झाल्याशिवाय आम्हाला सुखानं झोप येत नाही. कॉमेंटच्या माध्यमातून वाटल्यास हा माझा नंबर आहे, नेहमी प्रश्न विचारत जा. ओके, लक्ष द्या. वाहक सर, प्राथमिक शिक्षक या व्हॉट्सअप नंबरवर न येणारा प्रश्न जरूर सेंड करा. आव्हानात्मक प्रश्न जरूर सेंड करा. चिकित्सात्मक प्रश्न जरूर सेंड करा. आमचा सर्व वेळ हा तुमचाच आहे. लक्ष द्या. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछील तो ते लाभो, प्राणी जात. तुम्ही इच्छिल्या स्वप्नांची पूर्ती हे आमचं मानस, हे आमचं ध्येय. प्रश्न सोडवायचा कसा सर? 6 ताट 5 वाट्या यांची एकूण किंमत 180 रुपये. 5 ताट 6 वाट्या यांची एकूण किंमत 161 रुपये. तर 1 ताट 1 वाटी यांची एकूण किंमत किती? मित्रांनो लक्ष द्या. लक्ष द्या. इथं ताट, इथं वाटी. एका ताटाची किंमत X रुपये, एका वाटीची किंमत Y रुपये आहे असं आपण गृहीत धरू. हे XY काय हो? तर हे आहे लेकरांनो मूल्य. आता इथं पहिल्या प्रकरणात 6 ताट 5 वाट्या यांची एकूण किंमत 180 रुपये. 6 ताट, एक ताट जर का X रुपयाचं, तर 6 ताट अर्थात 6X ही त्या 6 ताटांची किंमत. 5 वाट्या, एक वाटी जर का Y रुपयाची, तर 5 वाट्या अर्थातच 5Y हे मूल्य असणार 5 वाट्यांचं आणि 6X हे मूल्य असणार 6 ताटांचं. लक्ष द्या. ह्या 6 ताट आणि 5 वाट्या 180 रुपयात येतात. हे झालं समीकरण 1. ओके, आता दुसऱ्या भागामध्ये 5 ताट 6 वाट्या यांची किंमत 161 रुपये दर्शवली. म्हणून इथं 5X अधिक 6Y बराबर 161 हे समीकरण 2 तयार झालं. लेकरांनो लक्ष द्या. या समीकरण 1 ला 5 ने गुणा, या समीकरण 2 ला 6 ने गुणा. लक्ष द्या. लक्षात आलं का? समीकरण 1 ला 5 ने गुणा, वाटल्यास लिहू का? समीकरण 1 ला 5 ने व समीकरण 2 ला 6 ने गुणा. हे असं का गुणतात सर? आपल्याला कुठलं तरी एक सहज चलपद सारखं करायचं आणि उत्तरापर्यंत जायचं म्हणून. लक्ष द्या. या समीकरण 1 ला 5 न गुणा, 5 गुणिला 6X म्हणजे 5 7 30X अधिक 5 गुणिला 5Y 25Y बराबर 5 18 5 90 त्यावर 0. हा 5 गुणिला 180
गुणाकार 900 हे नवीन तिसरं समीकरण मिळालं. आता या दुसऱ्या समीकरणाला 6 न गुणायचं सर. 6 पंच 30x, 6 गुणिला 6y, 6 6 36y आणि 6 गुणिला 161 हा गुणाकार करा. 6 1 6, 6 6 36, 3, 6 1 6 3 9. हे समीकरण 4 नवीन मिळालं. लक्ष द्या. आता लक्ष द्या मित्रांनो, समीकरण 4 मधून समीकरण 3 वजा करा. समीकरण 4 मांडा इथं 30x अधिक 36y बराबर 966 हे समीकरण 4. यामधून हे समीकरण 3 वजा करायचं, अर्थात 30x अधिक 25y बराबर 900 हे समीकरण 3 वजा करायचं. म्हणजे इथं वजा चिन्ह, इथं वजा चिन्ह, इथं वजा चिन्ह. आता एक संख्या अधिक एक संख्या वजा, तेव्हा समान असलेली दोन्ही पद लोप पावतात. उत्तर 0. ओके. आता या 36y मधून 25y गेले सर. इथं आता चिन्ह वजा झालं, अधिक राहिलं नाही. ओके. तसाही विचार केला तर अधिक गुणिला वजा वजा. ओके. या 36y मधून 25y वजा केले म्हणजे उत्तर 11y. समोर ही वजाबाकी 66. लेकरांनो, वायला एकटं करा. 66 कडे जाताना 11 आता भाग गेला आणि हा भाग जातो 6 ने. वायची एकट्या किंमत मिळाली. लक्ष द्या. इथे लिहू का? वाय बराबर 6 रुपये. वाय ही किंमत आपण पकडली वाटीची, अर्थात एका वाटीचं मूल्य, एका वाटीचं मूल्य मिळालं. एक वाटी 6 रुपयात गवसते. ओके. आता लेकरांनो काय करायचं लक्ष द्या. या आल्या वायची किंमत समीकरण 1 मध्ये टाकून एक ताट केवढ्याचं उत्तराप्रत जा. लक्ष द्या. अर्थात 6x अधिक 5y बराबर 180. 6x असेच वायची किंमत मिळाली. 5 गुणिला वायची किंमत 6, समोर 180. 6x असेच हा गुणाकार 30 बराबर 180. लेकरांनो, 6x एकटे करा. 180 कडे जाताना 30 वजा 6x बराबर ही वजाबाकी 150. x ला एकटं करा. 150 कडे जाताना हे 6 आता भाग गेला आणि हा भाग. लक्ष द्या. 6 दोन्ही 12, उरले 3 झाले 30. 6 पंच 30. x ची किंमत मिळाली 25 रुपये. x बराबर 25 रुपये हे मूल्य आहे एका ताटाचं. लक्षात आलं तुमच्या? एका ताटाचं मूल्य 25 रुपये, एका वाटीचं मूल्य 6 रुपये. प्रश्नामध्ये एक ताट, लक्ष द्या, एक वाटी यांचं मूल्य विचारलं. एक ताट 25 रुपयामध्ये मिळते, एक वाटी 6 रुपयामध्ये मिळते. यांची बेरीज म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर 31 रुपये हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. संकीर्ण प्रश्नसंच ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा. तसेच ताट, तांब्या, ताट, वाट्या ह्या माझ्या प्लेलिस्ट सुद्धा जरूर अभ्यासा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.